गोव्यातील रोमिओ लेन पब अग्निकांडामध्ये निरपराध 25 जणांचा मृत्यू झाला। आता या प्रकरणात धक्कादायक बाबी समोर येत आहेत। यातील पब मालक मुख्य संशयित आरोपी सौरभ आणि गौरव लुथरा हे देश सोडून पळून गेले। अग्निकांडाची घटना घडल्यानंतर पहाटेच सौरभ आणि गौरव यांनी परदेशामध्ये पलायन केल्याची माहिती समोर आली। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी या घटनेला गंभीर प्रशासकीय आणि नैतिक चूक म्हणून मान्य केले आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आपण सविस्तर पाहूयात। वागाटोरमधील लुथरा ब्रदर्सची बेकायदेशीर मालमत्ता जमीनदोस्त, अनधिकृत बांधकामांवर गोवा सरकारची धडक कारवाई। अग्निकांडानंतर पबचे 2 मालक अद्यापही फरारच। सुरक्षा नियमांतील सुधारणांसाठी दुसरी समिती स्थापन। मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता ऍक्शन मोडमध्ये। 25 जणांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या रोमिओ लेन पब हा क्लब सौरभ लुथरा चालवत होता। याचा खरा मालक खोसला हाय। काही दिवसांपूर्वी या जमिनीचा मालक आणि क्लब पार्टनर यांच्यात अंतर्गत वाद निर्माण झाला। याबाबत आमच्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या। त्यावेळी त्यांच्याकडे बांधकाम परवानग्या नसल्याचं आढळलं। क्लब पाडण्याबाबत मालकाला नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, मात्र या नोटीस विरोधात त्यांनी स्थगिती आणली होती अशी माहिती देण्यात आली। फाटीत कितें तरी त्यांचो इंटरनल लँड ओनर आणि ताचो कोण पार्टनर त्यांचो डिस्प्यूट जाल्लो आणि तेंच्यो कंप्लेनी जाल्ल्यो। तेन्ना तेंच्यांनी आमकां हें केल्लें, कंप्लेंट घातलेली आणि तेन्ना आमी पळयलें की तेजेर कडेन हें कन्स्ट्रक्शन परमिशनां बीन नासली म्हणून, आणि आमी तेन्ना तो प्रोसिजर करून आमी तेका डेमोलेशन काडलेली आणि त्या डेमोलेशनाचेर तेणीन स्टे हाडलेली। या घटनेनंतर विरोधकांनी सरकारी यंत्रणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। गोव्यात बाहेरून आलेल्या लोकांची दादागिरी प्रचंड वाढली आहे। सरकारला त्यांचं काहीच पडलेलं नाहीये। या सर्व घटनांना मुख्यमंत्री जबाबदार आहे असा आरोप विरोधकांनी केला। सर्व जे बाहेरचे जे आलेले आहेत यांची दादागिरी एवढी वाढलेली आहेत ना की सरकारला ते पडलेले नाही आहेत। सरकार म्हणतो की माझा शेअर मला भेटलं बस झालं, तुम्ही काय पण करा, पाहिजे तेवढी तुम्ही इलिगॅलिटी करा, पाहिजे तेवढी करा, फक्त माझे जे काय खिशात यायचे आहे ते माझ्या खिशात आला पाहिजे। या घटनेला जबाबदार कोणाला धरतात? मी सरळ मुख्यमंत्र्याला जबाबदार मानतो। गोव्यात घडलेली दुर्घटना म्हणजे सरकारनं ठरवून केलेला मर्डर आहे असा आरोप काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी केला। सरकारनं गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात घालू नये, त्यांना इकडे बोलावून त्यांचा खून करू नये अशा शब्दात सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। देशभरातली लोक गोव्यात येणं हे त्यांना वाटतं की आपण कुठे वेस्टर्न कंट्रीला गेलो काय, असं एक गोव्याचं स्थान आहे। प्रत्येक देशाचा नागरिक गोवा म्हटलं की तो गोव्याला यायचं बघतो। पण हा जो इन्सिडेंट झालाय, मला वाटतं की दिस इज अ प्लॅन्ड मर्डर। मी आरोप घालतो या सरकारवर की तुम्ही प्लॅन मर्डर केलंय। गोवा राज्यात कार्यरत असलेले सर्व बेकायदेशीर क्लब, बार आणि मनोरंजन स्थळांवर त्वरित कारवाई करण्याचे कडक निर्देश मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना दिले। गोव्याच्या सुरक्षिततेची आणि प्रतिष्ठेची कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सुरक्षेच्या मानकांची पूर्तता न करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांना विलंब न करता सील करावं किंवा पाडावं अशा कठोर सूचना त्यांनी दिल्या। 25 जणांचा बळी घेतल्यावर स्थानिक प्रशासनाला याबाबत जाग येईल अशी अपेक्षा आता गोवेकरांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, गोवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।